नमस्कार मित्रांनो, माझ्या शिवार चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण वेगळ्या एका जुगाडावर व्हिडिओ करणार आहोत। हा जुगाड मी सकाळपासून वापरतोय आणि हा जुगाड काय आहे, कसा वापरायचा आहे आता हे तुम्हाला दिसतोयच। माझ्यासमोर हा जुगाड आहे। तर मित्रांनो, हा जुगाड आहे उसाला बाळभर द्यायचा। आता बाळभर कशी द्यायचा आहे, काय द्यायचं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि का द्यायचे हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यावर आज आपण बोलणार आहोत। तर प्रथमतः मी या यंत्राची माहिती देतो। हा जुगाड एक 2 ते 2.5 ते 3 हजारात आपला तयार होतोय। तर या जुगाडाला काय पुढे आपण चाक लावलेला आहे, लोखंडी आपल्या उंचीच्या मापाचा हँडल तयार केलेला आहे। तर त्याला मागात आपण काय केले, एका बाजूला माती टाकणारा फाळ, जेणेकरून माती आत पडावी अशा बाजूचा फाळ आपण त्याला जोडलेला आहे। तर याचा आपण कसं वापर करायचा आहे काय हे मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, त्याच्यापूर्वी आपण जाणून घेऊया की हे का वापरायचं आणि याचा फायदा काय आहे। तर मित्रांनो, ज्यावेळी आता हे फुटवे दिसत आहेत तुम्हाला माझ्या ऊसामध्ये, तर 8-8, 10-10 फुटवे झालेले आहेत। आता आपल्याला जास्त फुटवे नको आहेत, कारण ऊसाची वाढ कुचमते आणि ऊस संख्या नियंत्रणाच्या बाहेर जाते। नंतर आपल्याला ऊस पातळ करावा लागतो। तर ऊस संख्या नियंत्रण करण्यासाठी आणि आपले जे नर्सरी लावलेली आहे त्या नर्सरीला बळ मिळण्यासाठी त्या कोंबाला माती लागणं गरजेचं असते। आता आपण आंतरपीक केलेला आहे हरभरा, मोठ्या ट्रॅक्टरने आपण किंवा बारीक जो भर लावायचा कुबोटा वगैरे ट्रॅक्टर आहे त्याने आपण भर लावू शकत नाही। हरभरा किंवा आंतरपीक घेतल्यामुळे त्याला लिमिट येते, हरभरा लावल्यामुळे त्याला लिमिट येते। त्यामुळे हे आता आपण हे थोडक्यात छोटंसं जुगाड जे मॅन्युअली चालतंय याच्यामध्ये आता यंत्राचं ऑपरेटेड सुद्धा आलेलं आहे। ते 25 हजारापर्यंत जाते। ते काय आपल्याला परवडत नाही, कारण वर्षातून आपल्याला 1 ना 2 एकर हे मेहनत करायची असते आणि त्याच्यासाठी एवढा पैसा खर्च करणं आपल्याला परवडत नाही। तर आता हे का करायचं, तर हे करण्यासाठी आता आपण पहिलं तुम्हाला सांगतो की आपण आता लागवड टाकलेली, थोडा एक 3 ते 4 पोती लागवडीचा डोस दिलेला आहे पहिला। जे ऊसाचा वय हे 60 ते 70 दिवसाच्या आसपास असल्यावर हा डोस द्या। युरिया 1 पोतं, मॅग्नेशियम 1 पोतं, ह्युमिक 5 किलोची बॅग द्या। त्यात कीटकनाशकाची 5 किलोची एक बॅग टाकली तरी चालत्या, रिझल्ट वगैरे आहे। त्याच्यामध्ये निंबोळी तुम्ही मिक्स करू शकता किंवा माशाचं जे कंपोस्ट येतं ते मिक्स करू शकता किंवा दुसरं कारखान्यांचे कंपोस्ट येतात ते मिक्स करू शकता किंवा गांडूळ खत मिक्स करू शकता। यापैकी 4पैकी तुम्ही एक कोणतंही वापरू शकताय। त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला दुसरे जर खतं टाकायचे असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही सिलिकॉन वापरायचं आहे। सिलिकॉन 1 बॅग एकराला 1 बॅग वापरायचे आहे। बाकी जाडीसाठी तुम्ही पोटॅश वापरू शकताय। पॉलिसल्फेट नावाचं 25 किलोची बॅग येते आणि मायक्रोन्यूट्रनसाठी एक झायम म्हणून पोते येतं, ते झायम तुम्ही वापरू शकताय। हे एक 4 ते 5 पोत्याचा डोस तुम्ही टाकून घ्यायचा आहे। 3.5 ते 4 हजारामध्ये हा डोस पूर्ण होतोय। आता आपले एक सुद्धा भांगलन झालेलं नाही, आपल्याला बागले त्रास नाही। हा शेतात बघितलं तर आज तणाचं व्यवस्थापन 1 नंबर झालेलं आहे, तण तुम्हाला कुठंच दिसणार नाही। त्यामुळे ऊस आणि हरभरा हे दोन्ही पिकं आपली अतिशय चांगली आलेली आहेत। रस्त्याने येता जाता सुद्धा लोक सांगत असतात की हरभरा कुणाचा आहे, कसा आला आहे, चांगला आला आहे, ऊससुद्धा चांगला आला आहे, फुटवे चांगले झालेले आहेत। तर आता ही लागवड टाकली आपण, पण ही लागवड मुजवणं गरजेचं आहे। म्हणून आपण ही आज बाळ भरणे द्यायचं काम करतोय। सकाळी मी 1 एकर क्षेत्र आहे, 20 गुंठ सकाळी केलेलं आहे आणि 20 गुंठ आत्ता, असं हे दिवसात पूर्ण काम संपून घ्यायचं आहे। तुमच्याकडे गडी असतील तर गडी लावा, 2 गडी लावा, 1 लागवड टाकेल, 1 मागं मुजवण्याचं काम करेल। गडी नसेल, तुम्हाला स्वतः करण्याची इच्छा असेल तर एकदम चांगला आहे, पैसे पण वाचतील तुमचे, हे स्वतः करा। हे कुणाकडे उपलब्ध असेल किंवा दोघा-तिघात जरी हे घेतलं तर वर्षभर तुम्ही वापरू शकता। 2.5 ते 3 हजारामध्ये हे मिळून जाते। तर आता मी तुम्हाला दाखवतो की याची भर कशी लागते आणि मग तुम्ही ठरवायचं आहे। आणि ही भर लागल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो की भर कशी लागते ती। तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, हे असं सिंपल रान जर तुमचं काळी माती असेल आणि मऊ असेल तर हे तुम्ही ढकलून अशी भर लावू शकता। तर मित्रांनो, हे बघा, हे अशी लागवड आहे आणि त्याला कोंबाला भर लागलेली दिसते। आता इकडे सरीत बघा, हे कोंब आहेत आणि याला भर लागणं अतिशय महत्त्वाचं आहे। हे बघा, याला माती लागली की ह्याचा पिकअप घेते चांगलं आहे। तर तुम्हाला यंत्र दाखवतो। तर यंत्र कसं आहे बघा तुम्ही, हे बघा, हे यंत्र आहे, याला इथं पुढं चाक आहे आणि ह्याला मागं हा फाळा जोडलेला आहे। हा फाळा बघा, आता ज्यांचं ठिबक आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा ह्या जुगाडात अजून एक जुगाड सांगतो।
तर तुम्हाला वाटतं की आता या पाईपा मुजून जातील, तर या पाईपा जर आता हे बघा मी बगला मारल्या त्या, पण पाईप काय मुजलेलं नाही. पाईप बरोबर मागं त्या कोरलेल्या बारक्या सरीमध्ये जिथं आपण भर लावल्या बळबळ त्याच्यात येऊन पडल्या. तर याच्यासाठी काय केले, तर आता हे तुमचं चाक आहे आणि हे फाळ आहे आणि या फाळ आणि चाकाच्या मध्ये अंतर राहते. काय करायचं, ही पाईप आहे ह्या दोन्हीच्या मध्ये बघा, हे बघा दोन्हीच्या मध्ये टाकून घ्यायची आणि मग वडाय चालू करायचं. म्हणजे जसा फाळ पुढे जाईल तुम्हाला दाखवतो मी, फाळ पुढे जाईल ना तसं ते पाईप बाहेर पडत्या आणि मुजत नाही, मातीच्या खाली मुजत नाही. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मी व्यवस्थित. आता हे पुढं जाईल तसं बघा, हे बघा ही जी पाईप आहे ते ॲटोमॅटिक बाहेर पडते आणि मुजत नाही. हे बघा, तर हा खूप महत्त्वाचा जुगाड आहे. तर हे बघा पाईप बघा, पाईप ही एका बाजूला व्यवस्थित लागून राहत्या, मुजत नाही पाईप. आता हा जुगाड जो आहे हा मला पण सुचला होता. 7-8 साऱ्या मारून झाल्यानंतर माझी पाईप मुजायला लागली सुरुवातीला, पण डोक्यात विचार आला आणि ही आयडिया सुचली मला, त्यामुळे अचानक मी हा बदल केला. पण हा फायदेशीर आहे. जे चाक आहे आणि फाळ आहे त्याच्यामध्ये पाईप घाला तुम्ही आणि फाळाच्या बाहेरच्या बाजूला पाईप निघली पाहिजे अशा पद्धतीने पाईप घाला. म्हणजे तुम्ही जसं पुढं जाईल परत तुमचा नंतरचा ताप वाचणार आहे पाईपा बाहेर काढायचा आणि पाईप ॲटोमॅटिक बाहेर काढली जाईल. तर मित्रांनो, हा जुगाड कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अतिशय फायदेशीर जुगाड आहे. मी सुद्धा हा पहिल्या वर्षी वापरलेला आहे. हे आमच्या चुलत्यांचा आहे, पण आम्ही आता दोघं तिघं एकत्र वापरतो, त्यामुळे आपले पैसे वाचतात. पर माणसाला आपल्याला पर शेतकऱ्याला 1000 रुपये सुद्धा जात नाहीत. मग अशा पद्धतीने तुम्ही पण कमी पैशात शेती करायची असेल तर असं जुगाड करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला आपण पैसे घालून आपल्याला परवडत नाही, ऊस शेती परवडत नाही. प्रत्येक याला गडी लावून ऊस शेती परवडत नाही. तर काय होतंय, रान फुटल्यामुळं आणि शेतात अवजार फिरल्यामुळं पूर्वेचे लोक म्हणतात की शेतात हे लोखंडी वस्तू किंवा लोखंडी अवजार हे सातत्याने फिरलं पाहिजे, पिकाला फरक पडतो किंवा जमिनीत जे लो आहे ते वाढत जातं. तर अशा पद्धतीने हे लो वाढवण्याचं सुद्धा एक प्रकारे काम होतं. आणि फुटवे आणि कोंबाची जी जाडी आहे इथून पुढे ही जाडी वाढण्यास मदत होते किंवा पिकाला वाढीसाठी आणखी गती मिळते आणि थंडीच्या दिवसात हे करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा आपल्या शेतात हा उपाय करायचा आहे आणि मला सांगायचं आहे की हा जुगाड कसा वाटतोय. आणि असं या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कृपया पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला कमेंटमध्ये जर तुमची काय अडचण असेल किंवा कोणत्या विषयावर व्हिडिओ करायचा आहे त्याबद्दल तुमची काही इच्छा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा, आपण त्याच्यावर व्हिडिओ करत जाऊ. तर अशा पद्धतीने आज आपण इथे थांबूया, कारण आता जवळजवळ 5 वाजलेत. 6 ते 6:30 पर्यंत मला हे सगळं संपवायचं आहे. धन्यवाद. आपली रजा घेतो. फक्त चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल 100% सबस्क्राईब करा.